नमस्कार बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात 24व्या हप्त्याबद्दल जे काही जमा झाल्याच्या बातम्या येत आहेत, तर ते नेमका कुणाला आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या बँकांमध्ये हे पैसे जमा झाले, सोबतच 80 लाख बहिणी ज्या काही अपात्र ठरल्या होत्या, तर त्याच्याबाबत जे काही सरकारकडून प्रसिद्धी पत्रक समोर आलेलं आहे, तर त्या लाडक्या बहिणीसाठी ज्या काही अपात्र ठरलेल्या आहेत किंवा ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत, तर त्यांच्यासाठी नेमकं त्यांनी काय केलं पाहिजे याबाबतची माहिती आपण पुढच्या 1 मिनिटामध्ये घेणार आहोत। तेव्हा चॅनलवर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लाडक्या बहिणीच्या संदर्भात आता जवळपास जून महिना संपलेला आहे आणि सरकार नावाची व्यवस्था शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत गेल्या वर्षभरापासून गळा बसेपर्यंत बोंबलत सुटलेली आहे। मात्र आता जून महिना संपलेला आहे, 30 जूनची तारीख सुद्धा आता जवळपास क्रॉस होत आहे आणि अशा स्थितीमध्ये कर्जमाफीच्या बाबत अजूनही कुठली निश्चित प्रक्रिया सुरू झालेली नाही। तसंच लाडक्या बहिणीच्या संदर्भात 30 एप्रिल नंतर ज्या काही लाडक्या बहिणी 80 लाख अपात्र ठरवल्या होत्या, कुठलंही कारण नसताना, कुठलीही गरज नसताना, आणि त्या अपात्र का कुठल्या कारणामुळे ठरवलेल्या आहेत, तर याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती 10-15 दिवसाच्या पूर्वी माध्यमांसमोर बोलताना, की ह्या ज्या काही आमच्या लाडक्या बहिणी आहेत तर त्या अपात्र ठरलेल्या आहेत, तर त्यांच्याबाबत परत आम्ही केवायसी ची प्रक्रिया राबवणार आहोत। मात्र सरकारी पातळीवर अशी कुठल्याही हालचाली अद्यापपर्यंत दिसत नाहीयेत। आदितीताई तटकरे ज्या काही महिला आणि बालकल्याण मंत्री आहेत, तर त्या सातत्यानं माध्यमांसमोर खोटं बोलत असतात, की त्यांनी जे काही माध्यमांसमोर बोलत असताना सांगितलं होतं की जे काही लाडक्या बहिणीच्या संदर्भात ज्या काही 80 लाखाच्या आसपास ज्या काही बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये बऱ्याच बहिणीकडे हे 4 चाकी वाहन आहे। मात्र जे काही घटनेने दिलेले अधिकार आहेत लाभार्थ्याला, की मग नेमकं ते 4 चाकी वाहन कुठलं आहे, भाजीपाला विकायची हातगाडी आहे की माल वाहतुकीची लोटगाडी आहे, हे नेमकं कुठल्या प्रकारातलं वाहन आहे ते लाडक्या बहिणीला सांगितलं पाहिजे, त्या लाभार्थ्यांना सांगितलं पाहिजे। किंवा लाभार्थ्यांची जी काही वयोमर्यादा आहे 60 वर्ष आहे, 65 वर्ष आहे, तर तुमचं वय आता 70च्या पुढे गेलं किंवा 66 झालं किंवा 62 झालं हे सांगितलं पाहिजे। किंवा तुमच्या घरामध्ये तुमचा सक्का भाऊ, सक्का नवरा जो कोणी असेल, तर तो नोकरीला आहे, त्याची वेतन श्रेणी अशी अशी आहे आणि त्याला आता 8वा वेतन आयोग 7वा वेतन आयोग लागू झाला, हा सरकारी कर्मचारी तुमच्या घरामध्ये आहे। किंवा तुमचं जे काही उत्पन्न आहे, तर तुमच्याकडे 30 गुंठे शेती आहे, त्या 30 गुंठ्यामध्ये तुम्हाला वर्षाला 30 लाख रुपये उत्पन्न होते, जे काय असेल ते खरं खरं सांगितलं पाहिजे सरकारनं। कारण सरकारनं जे काही स्वतःचं वेबसाईट आणि पोर्टल लॉन्च केलेलं आहे, तर त्याच्यावरती आधारच्या लॉग इनवर ती माहिती दिली पाहिजे किंवा मोबाईलच्या लॉग इनवर साइन अप करून ती माहिती दिली पाहिजे। मात्र सरकार नावाचं फक्त चुत्या बनवायचं काम ह्या सरकारकडून केलं जात असतं सातत्यानं। आणि मग अशा स्थितीमध्ये आता जे काही बातम्या येत आहेत की या 12 जिल्ह्यात जमा झाले, यांना SMS आले, 24वा हप्ता आला, जून महिन्याचा हप्ता आला, तर हे असं कुठलंही अजून आलेलं नाही। जे काही मे महिन्याच्या रखडलेल्या हप्त्यासाठी जे काही 350 कोटीच्या आसपास सरकारकडून वित्त विभागाची परमिशन घेऊन महिला व बालकल्याण विभागाकडे तो निधी वर्क करण्यात आला होता, तर त्याचं वितरण सुरू झालेलं आहे। त्याच्यातही 1,80,00,000 महिला ज्या काही पात्र ठरलेल्या आहेत, तर याच्यातल्याही कुणाच्या खात्याला पैसे आले आणि कुणाला नाही आले याचा ताळाला मेळ नाही। आणि मग होतं काय की ह्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, तर बँकेत जातात, पोस्टात जातात, ऑनलाईन सेंटरवर जातात, तिथं बोट देऊन, बोटाचा ठसा देऊन चेक करून पाहतात, स्टेटमेंट पाहतात, माझी केवायसी बरोबर झाली नाही का, मग सीताबाईची येतात, राधाबाईची येत नाहीत, आणि अशा स्थितीमध्ये त्रस्त होतात, परेशान होतात। जसं आता 16 सोमवारचा उपवास केला, याचा त्याचा केला, हे व्रत केलं, ते व्रत केलं, कशातच यश येत नाही। आणि मग तशातली ही सरकारची जी काही व्यवस्था आहे, तर ही व्यवस्था त्याच पद्धतीची आहे। आणि मग शेवटी ह्या कंटाळतात आणि त्याचा नाद सोडून देतात। मग ते सरकारचं सगळं कार्य हे भाग साधलेला असतो आणि तुमचं आमचं जी काही शोषणाची जी काही प्रक्रिया आहे, जी काही इथली सिस्टम आहे, तर ती जशीच्या तशीच राहते। तर याबाबत सरकारनं कुठंतरी या गोरगरिबांचा अंत पाहू नये, यांची चेष्टा करू नये, यांची थट्टा करू नये, जे काय द्यायचं असेल ते सुखासुखी दिलं पाहिजे, असं आम्हाला वाटतं, बेजाऱ्या करून देऊ नये। तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।